स्क्रीन दिसते का तुम्हाला? हॅलो, होय. बाकीचे कुठे आहेत? अरे बाकीचे कुठे गेले? So our third chapter, which is measurement of electric power. So आतापर्यंत तुम्ही बघितलात how the measurement of current and voltage which is carried out. In third chapter we have to see the techniques used for measurement of three-phase power, measurement of single-phase power, measurement of active, reactive, apparent power, and uh, what is mean by DC power and AC power. From that we have to start. So basically power means V is equal to P is equal to V into I. बेसिकली पॉवर म्हणजे काय असतं? व्होल्टेज इंटू करंट आपण बघितलेलं आहे. सो आता पॉवर मेजर करायची म्हटल्यावर आपल्याला बेसिकली दोन इलेमेंट लागतील, म्हणजे दोन फ्लक्सेस लागतील. कारण तुम्ही बघितलात व्होल्ट मीटर मध्ये तुमच्या लक्षात आलं की वी रिक्वायर्ड अ इंटरॅक्शन ऑफ फ्लक्सेस टू कॉज अँड टॉर्क. आपल्याला दोन फ्लक्स लागतात, मॅग्नेटिक फ्लक्स, जी कशाच्या प्रोपोर्शनल पाहिजे असतात. आता जो व्होल्ट मीटर म्हणून तुम्ही वापरता तेव्हा एक फ्लक्स जे आहे ते कॉन्स्टंट फ्लक्स घेतो आपण, किंवा ॲमीटर वापरता तेव्हा, आणि दुसरं फ्लक्स जे आहे ते प्रोपोर्शनल टू इनपुट क्वांटिटी घेतो आपण. लक्षात घ्या. सो दॅट द डिफ्लेक्टिंग टॉर्क विच इज ऑब्टेन. डिफ्लेक्टिंग टॉर्क मिळवण्यासाठी आपण मिनिमम दोन फ्लक्स लागतात आपल्याला, इंटरॅक्शन ऑफ फ्लक्सेस लागतात आपल्याला, बरोबर. तर जो तुमचा ॲमीटर आहे किंवा व्होल्ट मीटर त्याचं बेसिक मुवमेंट म्हणजे समजा पीएमएमसी असू दे किंवा एमआय टाईप मुव्हिंग आयर्न टाईप मीटर, मुव्हिंग कॉईल टाईप मीटर आठवा, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये मॅग्नेट दोन असतात ज्याने एक फ्लक्स तयार केलेलं असतं, आणि दुसरं फ्लक्स जे असतं ते कशाने तयार केलेलं असतं, तर दुसऱ्या कॉईलने तयार केलेलं असतं. कशाने असतं, तर एक कॉईल घेऊन तयार केलेलं असतं, तर त्यालाच आपण मुव्हिंग कॉईल असं म्हणतो. ओके. तर इथे जर बघितलात तुम्ही तर इलेक्ट्रोडायनॅमोमीटर टाईप वॅट मीटर, हा वॅट मीटर जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन कॉईल लागतील. एक म्हणजे वी रिक्वायर्ड टू फ्लक्सेस. आता दोन्ही फ्लक्स कशा कशाच्या तरी प्रोपोर्शनल पाहिजेत आपल्याला, तर कोणती पाहिजेत ती, तर वन फ्लक्स शुड बी प्रोपोर्शनल विथ व्होल्टेज अँड अनदर फ्लक्स शुड बी प्रोपोर्शनल विथ करंट. दोन फ्लक्स अशी पाहिजेत की एक फ्लक्स हे व्होल्टेजच्या प्रोपोर्शनल पाहिजे, दुसरं फ्लक्स हे करंटच्या प्रोपोर्शनल पाहिजे. याचा अर्थ ही दोन्ही फ्लक्स तयार करण्यासाठी आपल्याला दोन कॉईल पाहिजेत. एक कॉईल, वन कॉईल which should produce a flux proportional to current and another coil should produce a flux proportional to voltage. तर अशा प्रकारे दोन कॉईल आपल्याला लागतील. आणि दुसरी गोष्ट, इंटरॅक्शन होण्यासाठी आपल्याला
त्यांच्यामधला अँगल जो आहे फ्लक्स मधला, दोन फ्लक्स मधला, तर तो आपल्याला 90 डिग्री लागतो, एकमेकांच्या 90 डिग्री पाहिजे. कारण लाईन्स ऑफ फ्लक्स जेव्हा असतात तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होत नाही, त्यामुळे आपल्याला 90 डिग्री अँगल पाहिजे. म्हणून त्यांची पोझिशन, ती पोझिशन ऑफ करंट कॉइल अँड प्रेशर कॉइल should be such that the fluxes produced by two coils, both coils should be 90 degree to each other, so that interaction will be there. तरच तिथे इंटरॅक्शन होईल. आणि म्हणून इथे बघितलं तर करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल या दोन कॉइल आपण दाखवलेल्या आहेत. एक कॉइल जी आहे ती तुम्हाला इथे आउटर साइडला दिसते, मी अनोटेट करून दाखवतो तुम्हाला. सो दिस इज अ करंट कॉइल. ही करंट कॉइल दिसते तुम्हाला, ही एक आणि ही एक, तो त्याचे दोन पार्ट केलेत फक्त करंट कॉइलचे. अँड दिस वन इज मुव्हिंग कॉइल, इज नथिंग बट दी प्रेशर कॉइल. इथे जी दिसते ही तुम्हाला प्रेशर कॉइल दिसते. आता मुव्हिंग कॉइलच प्रेशर कॉइल का आहे, किंवा प्रेशर कॉइल हीच मुव्हिंग का आहे, तर त्याचं जे वायरची जी थिकनेस आहे ती फार कमी असते, त्याचा एरिया जो असतो तो कमी असतो. जर आपण करंट कॉइल मुव्हिंग ठेवली तर ती बल्की होईल, आणि बल्की झाली की सिस्टीमला तेवढा जे काय म्हणजे टॉर्क वगैरे आहेत, कंट्रोल टॉर्क, आणि त्या पद्धतीचे आपल्याला तयार करायला लागतील. त्यापेक्षा सिंपल कन्स्ट्रक्शन जर आपल्याला विचारात घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, यू हॅव टू यूज पोटेन्शियल कॉइल ॲज अ मुव्हिंग कॉइल, किंवा प्रेशर कॉइल ॲज अ मुव्हिंग कॉइल, और व्होल्टेज कॉइल ॲज अ मुव्हिंग कॉइल. हे सगळं एकच आहे अर्थात. तर इथे तुम्हाला दिसतंय बघा, करंट कॉइल विच इज कनेक्टेड इन सिरीज विथ द लोड लाईक अ ॲमीटर. ॲमीटर जसा जोडला जातो सिरीज मध्ये, तशी करंट कॉइल जोडलेली आहे. आणि द पोटेन्शियल कॉइल विच इज कनेक्टेड इन पॅरलल विथ लोड. ही बघा इथे पॅरलल दिसते तुम्हाला, एक साइड तिची फेजला आहे, दुसरी साइड न्यूट्रलला आहे. द रेजिस्टन्स विच इज यूज टू लिमिट द करंट फ्लोईंग थ्रू द कॉइल. दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात येईल, द इंडक्टिव्ह नेचर ऑफ द प्रेशर कॉइल इज हायर, द inductance of current coil is lower because it have less turns and the size is more. So as turns are less, the inductive property which is less. लक्षात घ्या. सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. So the two coils are connected in different circuits for measurement of power. The fixed coils or field coils are in series with the load, म्हणजेच त्याला आपण म्हणतो current coil, and so carry the current in the circuit. The fixed coils therefore form the current coil of the wattmeter. The moving coil is connected across the voltage and therefore carries a current proportional to voltage. A high non-inductive resistance is connected in series with the moving coil to limit the current of small value. Since the moving coil carries a current proportional to voltage, it is called as pressure coil or voltage coil. लक्षात घ्या, करंट कॉइल तुमच्या लक्षात आली, जी सिरीज मध्ये जोडलेली असते. पोटेन्शियल कॉइल जी पॅरलल मध्ये जोडलेली असते. तुम्ही आठवा, आपला एमिटर कसा जोडतात सिरीज मध्ये, आणि व्होल्ट मीटर कसं जोडतात पॅरलल मध्ये. तर तसंच इथे जोडलेलं आहे. किंवा आपण म्हणताना पण म्हणतो करंट थ्रू सर्किट, म्हणजे या सर्किट मधून जाणारा करंट. आणि दुसरं काय म्हणतो, व्होल्टेज अक्रॉस सर्किट. अक्रॉस याचा अर्थ पॅरलल. So the voltmeter which is connected in parallel, whereas the ammeter which is connected in series. Part of electrodynamometer type instruments, wattmeter. एक सेकंद थांबा.
Fixed coils. The fixed coils carry the current of circuit. They are divided in two halves. The reason of using fixed coil as a current coil is that they can be made more massive and can be easily constructed to carry considerable current since they present no problem of getting the current in or out. The fixed coils are wound with heavy wire. म्हणजे जाड्या वायरने ही कॉइल बनवलेली असते. कमी टर्न्स आणि जाडी वायर लक्षात घ्या. सेकंड इज मूव्हिंग कॉइल. The moving coil is mounted on a pivoted spindle and is entirely embraced by the fixed current coils. Spring control is used for the movement. The use of moving coil is as pressure coil is natural consequence of design requirements. Since the current of moving coil is carried by instrument springs, it is limited to values which can be carried by springs without appreciable heating. A series resistance is used in a voltage circuit and the current limited to a small value, usually between 10 to 50 milliampere. Both fixed and moving coils are air cooled. लक्षात घ्या, या वॅट मीटर मध्ये कोणतीही कोर वापरलेली नसते. लक्षात घ्या, वॅट मीटर मध्ये कोणतीही कोर वापरलेली नसते. ओके. So just a second. Third part is control. So spring control is used for the instrument. Fourth is damping. Air friction damping is used. The moving system carries a light aluminum vane which moves in a sector shaped box. Scales and pointers. So they are equipped with the mirror type scales and knife edge pointers to remove reading errors due to parallax. So next is multiplying factor. So what is mean by multiplying factor? So हा जो वॅट मीटर असतो, हा वॅट मीटर त्याला स्केल एकच असतं, मात्र आपण हा सेम वॅट मीटर 150 वोल्ट, त्याच्यानंतर 300 वोल्ट, 600 वोल्ट किंवा करंट रेंज त्याची आपण घेतो. एकतर आयदर वी कॅन यूज इट फॉर 5 एम्पियर्स, वी कॅन यूज सेम वॅट मीटर फॉर 2.5 एम्पियर्स, सेम वॅट मीटर फॉर दी 10 एम्पियर्स. मग आता सेम स्केल जर तुम्हाला काय करायचं असेल, वेगवेगळ्या व्हॅल्यूज साठी ऍडजस्ट करायचं असेल, म्हणजे 150 साठीचं पण तेच स्केल वापरतोय आपण. म्हणजे वॅटेज तुम्हाला 150 वोल्टला लावला तरी त्याच स्केलवर दाखवतोय, 300 ला दाखवलं तरी त्याच स्केलवर दाखवतोय, 600 ला लावलात वोल्टला तरी त्याच स्केलवर दाखवतोय, किंवा करंट रेंज तुम्ही 2.5 एम्पियर, 5 किंवा 10 कोणतीही रेंज घेतलात तरी तुम्हाला स्केल मात्र जे समोर दिसतंय तेच स्केल असतं. मग अशा कंडिशनला तुम्हाला काय वापरावं लागेल, यू हॅव टू यूज मल्टिप्लाइंग फॅक्टर. आपल्याला काय वापरावं लागेल, मल्टिप्लाइंग फॅक्टर वापरावं लागेल. तर मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे नेमकं काय, तर कसा काढायचा मल्टिप्लाइंग फॅक्टर, व्होल्टेज रेंज लिहून ठेवा, फॉर्म्युला कायम लागतो. व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज इंटू पॉवर फॅक्टर डिवायडेड बाय रेंज ऑफ वॅट मीटर स्केल, किंवा त्यालाच आपण म्हणतो FSD, फुल स्केल डिफ्लेक्शन. काय लिहून घ्या, व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज इंटू पॉवर फॅक्टर डिवायडेड बाय वॅट मीटर स्केल. तर हे हा फॉर्म्युला आहे ज्याने तुम्हाला हा एकच वॅट मीटर वेगवेगळ्या व्होल्टेज किंवा करंट रेंजेस साठी वापरता येतो. आता तुम्हाला लक्षात घ्या, सेम वॅट मीटर तुम्हाला समजा 11 kV ला वापरायचा आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, सो यू हॅव टू यूज इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर अलॉंग विथ दिस वॅट मीटर. सो काय करावं लागेल, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर दोन टाईपचे आहेत.
एक म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, दुसरा म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर विच इज कनेक्टेड, the primary of potential transformer connected to the transmission line, secondary of potential transformer which is nothing but the step down transformer, म्हणजे तिकडे 11 kV असेल तर तुम्हाला इथे तो 110 volt दाखवेल. So we can use a normal wattmeter to measure the higher voltages. नॉर्मल रेंज असणारा वॅटमीटर, ज्याची रेंज समजा 300-600 वोल्ट आहे समजूया आपण मॅक्झिमम, आणि आपल्याला 11 केव्ही मेजर करायचं आहे, तर तुम्ही काय करणार, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर वापरणार, सच दॅट द आउटपुट ऑफ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर विच इज प्रोपोर्शनल टू इनपुट. म्हणजे समजा तिथे 11 केव्ही असेल तर इथे 110 वोल्ट दाखवेल, तिकडे 10 केव्ही झालं तर इकडे 100 वोल्ट दाखवेल. अशा प्रकारे करंट ट्रान्सफॉर्मर पण असतो, जो काय करतो 50/5 म्हणजे काय, तर ज्याच्या इनपुटला 50 करंट असेल तर आउटपुटला तो 5 एम्पियर दाखवतो. मग त्याचं जे आउटपुट आहे, जे काय केलं जातं, तर अशा प्रकारे सीटीला जोडलेलं दिसतंय तुम्हाला, आणि सीटीला जोडून त्याचं आउटपुट जे आहे ते इथे कशाला दिलेलं दिसतंय, करंट कॉइलला दिलेलं दिसतंय. ओके, सो सीसी म्हणजे करंट कॉइल, पीसी म्हणजे प्रेशर कॉइल. सो करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल या दोघांना, करंट कॉइलला सीटीचं आउटपुट, प्रेशर कॉइलला पीटीचं आउटपुट देऊन आपण काय म्हणतोय, तर हे म्हणजे एक्सटेन्शन ऑफ रेंज जी म्हणतो आपण ती करू शकतो. तर एक 2 सेकंद थांबा, जस्ट सेकंद. स्क्रीन एक सेकंद थांबा, मी सांगतो. माझा व्हिडिओ कुठे आहे? बघा, तुम्हाला दिसतोय का, ही जी कॉइल दिसते ना बाजूला, दिसते का? ही बघा 2 हाफ मध्ये दिसते बघा, ही झाली करंट कॉइल. कोणती आहे? 2 हाफ मध्ये जी दिसते याला तुम्ही म्हणणार करंट कॉइल. दिसते का? दिसते. ही बघा इथे आहे आणि या बाजूला हाफ दिसते. सो ही झाली करंट कॉइल. आणि यांच्या मध्ये जर बघितलात तुम्ही तर ह्या पॉइंटरच्या खाली इथे एक स्प्रिंग दिसते बघा, स्प्रिंग दिसते पॉइंटरच्या खाली, दिसते का? काय रे? तर दिसते. हा, याच्या खाली एक कॉइल असते, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल कॉइल. अशा 2 कॉइल असतात. ही आहे करंट कॉइल, दिसत असेल तर बघा, आणि इथून बघा आतमध्ये दिसते आता तुम्हाला एक कॉइल. ही बघा आतमध्ये व्हाईट कलरने एक कॉइल दिसते, तर ती कॉइल कोणती आहे? ती कॉइल पोटेन्शियल कॉइल आहे. दिसतंय बघा, दिसत असेल तुम्हाला. ही बघा, मी फिरवून दाखवतोय तुम्हाला, एक आतमध्ये कॉइल फिरताना दिसते बघा, दिसते? ही आहे पोटेन्शियल कॉइल. तर अशा 2 कॉइल असतात, आणि ही जी आहे स्प्रिंग आहे, ही कंट्रोल स्प्रिंग आहे, ती त्याला पुन्हा झिरोला आणते. ही जी हेअर स्प्रिंग दिसते तुम्हाला बारीक, ही कंट्रोल स्प्रिंग आहे, जी तुम्हाला 0 पोझिशनला या मीटरला घेऊन येते. तर हा झाला मीटर. आता इथे बघितलं तर ह्याचा स्केल पण बघा, क्रॅडल्ड ऍट एंड आणि स्टार्ट असतं. स्टार्टला क्रॅडल्ड आहे, एंडला क्रॅडल आहे. याचा अर्थ हा कोणत्या टाईपचा इन्स्ट्रुमेंट आहे? एसी इन्स्ट्रुमेंट आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, इथे व्होल्टेज आणि करंट यांच्यासाठी तुम्हाला हे जे 4 टर्मिनल दिसतात, हे कशाचे टर्मिनल आहेत? व्होल्टेज सिलेक्शन साठीचे टर्मिनल आहेत. म्हणजे हाच मीटर, सेम मीटर तुम्ही 300 ला जोडू शकता
किंवा 600 ला 300 ला जोडायचं असेल तर आपण याला काय करतो 300 600 समजा रेंज असेल याची तर तुमचं व्होल्टेज समजा हाच मीटर तुम्हाला सिंगल पेजला जोडायचा तर असं आडवं जोडतो हे ठीक आहे आणि याला जर तुम्हाला काय जोडायचं आहे समजा याला याच मीटरला तुम्हाला जर हायर रेंजला जोडायचं असेल तर ह्या पट्ट्या आपण लूज करतो आणि अशा उभ्या जोडतो म्हणजे हा झाला हायर रेंजचा मीटर 600 व्होल्ट तसंच इथे जर बघितला तर किती रेंज आहे 250 आणि 500 ही व्होल्टेजची रेंज आहे तर 250 म्हणजे सिंगल फेजला सेम मीटर वापरायचं असेल तर 250 आणि 3 फेजला वापरायचं असेल तर 500 म्हणजे यू कॅन ऍडजस्ट द रेंज ऑफ करंट और व्होल्टेज इथे करंट सॉरी म्हणजे 5 एम्पियर 10 एम्पियर जो काय असेल तो 5 एम्पियर म्हणजे आडवं 10 एम्पियर म्हणजे उभं समजूया आणि इथे व्होल्टेजला इथे व्होल्टेजच्या रेंज आहे तर अशा रेंज सिलेक्शन साठी आपण हा मीटर ऍडजस्ट करू शकतो इथे तुम्हाला सांगितलं याने आपण करंट ऍडजस्ट करतो याने आपण व्होल्टेज ऍडजस्ट करतो ठीक आहे तर या प्रकारे आणि याच्यामध्ये मग तुम्हाला जे आतमध्ये काय असतं याच्या तर शंट आणि जे असतात शंट आणि मल्टीप्लायर ते याच्या आतमध्ये जोडलेले असतात तर अशा प्रकारे ही अरेंजमेंट असते मीटरची लक्षात घ्या मग आता हे सीटी मगाशी जो दाखवलं तुम्हाला तो काय होता तर दिस वन इज दी सीटी याची ही सेकंडरी आहे जी दिसते तुम्हाला ही काढलेली ही सेकंडरी आहे आणि प्रायमरी म्हणजे याच्यामधून जी वायर जाते ती प्रायमरी याच्यामधून जी वायर जाते त्याला तुम्ही म्हणता प्रायमरी लक्षात घ्या आणि याची रेंज पण दिलेली असते तुम्हाला करंट ट्रान्सफॉर्मर इथे बघा दिलेला आहे किती आहे हा करंट ट्रान्सफॉर्मर 25/5 म्हणजे याची प्रायमरी आहे 25 आणि सेकंडरी आहे 5 एम्पियर म्हणजे प्रायमरीला जेव्हा 25 व्होल्ट मिळेल तेव्हा सेकंडरीला 5 व्होल्ट मिळेल लक्षात घ्या त्याच्यानंतर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर याचे बघा याच्यामध्ये एका बाजूला 440 व्होल्ट आहे म्हणजे प्रायमरीला तुम्ही 440 दिलात की सेकंडरीला 110 मिळेल तर हा लहान आहे अशाच प्रकारचे मोठे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर पण आपल्याकडे अवेलेबल असतात सो हॅव यू गॉट एन आयडिया तुमच्या लक्षात आलं असेल थोडंफार आय होप समजलं का अरे बोला काहीतरी हो सर okay so with this we conclude today's lecture so tomorrow we will see the errors in meters ठीक आहे तर मी तुमची अटेंडन्स घेतो थोडंसं वेट करा